कविवर्य ना.धो. महानोर यांची सुंदर कविता आहे. या नभाने या भुईला दान द्यावे. अर्थासहित पाहणार आहोत. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. कवी इथे प्रार्थना करत आहेत की नभांनी म्हणजे ढगाने, मेघांनी, आकाशाने, भुईला म्हणजे धरतीला दान द्यावं. आणि मग हे दान कोणत्या रूपात असायला हवं? तर पावसाच्या रूपात असेल, उन्हाच्या रूपामध्ये असेल, प्रकाशाच्या रूपामध्ये असेल. ढगांनी म्हणजेच मेघांनी या भुईला दान द्यावं आणि त्यामुळं काय होईल तर मातीमध्ये चैतन्य येईल. चैतन्य येईल, जीवन येईल आणि या मातीमधून अंकुर फुटतील आणि सुंदर असं पीक शेतामध्ये उभं राहील. आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला. कवी इथे म्हणत आहेत की आम्ही कुठेतरी थोडी पुण्याई केली असेल तर ती पुण्याई फळाला येऊ देत. आणि जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. चांदणे म्हणजे जोंधळ्याचे दाणे. जोंधळ्याच्या प्रत्येक कणसाला भरपूर जोंधळ्याचे दाणे लागावेत आणि ती कणसं लगडून जावीत, म्हणजेच भरपूर पीक यावं अशी प्रार्थना कवी करत आहेत. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडू नगावे. खूप सुंदर ओळी आहेत. पापणीला पूर यावे म्हणजे इथे डोळ्यातून पाणी येणं, याच गोष्टीचं वर्णन कवीला करायचं आहे. पण ते पाणी म्हणजेच आनंदाश्रू आहेत. शेतामध्ये इतकं पीक यावं की डोळ्यात पाणी यावं, आनंदाश्रू यावेत असं कवीला वाटतंय. पाहता सुगंध कांती सांडलेली. जेव्हा सुगीचे दिवस असतात, पीक आलेलं असतं, तेव्हा शेतामध्ये कापणी, मळणी चालू असते आणि सुंदर असा सुगंध शेतामध्ये पसरलेला असतो. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. हे धान्य खाण्यासाठी पाखरं सुद्धा शेतामध्ये येतील आणि त्या पाखरांशी मी खेळ मांडून खेळावं. इतकं पीक यावं की त्यातले 4 दाणे पाखरांनी जरी खाल्ले तरी त्याबद्दल काही वाटता कामा नये. तर मी या पाखरांसोबत खेळ खेळावा, आनंदानं पाखरांसोबत बागडावं, खेळावं, अशा पद्धतीची इच्छा कवी व्यक्त करत आहेत. गुंतलेले प्राण या शेतात माझे. गुंतलेले प्राण या शेतात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे. खूप सुंदर अर्थ आहे पहा. असं हे सुंदर पीक आलेलं शेत आहे आणि कवीचा जो जीव आहे तो या शेतामध्येच अडकलेला आहे. शेतातून घरी जावं असं त्याला वाटत नाही. इतकं छान त्याचं मन त्या शेतामध्ये रमतंय. फाटकी ही झोपडी काळीज माझी. मला बंगला नको, गाडी नको, इतर कोणतीही सुख नको. ही जी शेतामधली झोपडी आहे की जी फाटलेली आहे, पालापाचोळ्यापासून बनलेली फाटलेली अशी झोपडी आहे, तर ती झोपडी म्हणजेच माझं काळीज आहे, माझं हृदय आहे. फाटकी ही झोपडी काळीज माझी. अत्यंत समाधानी वृत्ती, शेतकऱ्याची अत्यंत समाधानी वृत्ती इथं पाहायला मिळते. त्या वृत्तीचं वर्णन इथे केलेलं आहे. मी असा आनंदुनी बेहोश होता. या नभांनी या भुईला दान द्यावं, शेतात भरघोस पीक यावं. फक्त माणसंच नाही, शेतकरीच नाही, तर पशु पक्ष्यांनीही आनंदून जावं. आणि
त्या आनंदात तो आनंद पाहून कवी बेहोश होतोय. म्हणजेच काय, तर स्वतःला तो हरवून जात आहे. स्वतःचे भान विसरून जाण्या इतपत आनंद त्याला व्हावा. शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे. आणि मी एक पामर, शब्दगंध म्हणजेच काय, माझ्या शब्दांची फुलं तुला वाहत आहे. हे परमेश्वरा, माझ्या या प्रेमरूपी शब्दांची फुलं मी तुला वाहत आहे आणि त्याचा तू स्वीकार कर. अशा पद्धतीनं कवी परमेश्वराला विनंती करत आहे. कवी ना.धो. महानोर यांनी या कवितेतून हे दाखवून दिलेलं आहे की शेतकरी राजा जो आहे तो कष्टानं उगवलेल्या शेतामध्येच किती समाधानी असतो. आणि साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकरी त्याच्या समाधानी वृत्तीमुळेच आनंदानं राहू शकतो. आणि ती आनंदी वृत्तीच या ठिकाणी सांगितलेली आहे. या नभाने या भुईला दान द्यावे. म्हणजे फक्त पाऊस वेळेवर पडला पाहिजे आणि तो जर पडला तरच शेतकऱ्याचं जीवन सुखानं त्याला जगता येईल. असा सुंदर कवितेचा अर्थ कविवर्य ना.धो. महानोर यांनी या छोट्याशा कवितेमधून सांगितलेला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला तो समजला असेल. कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.